जय जिजाऊ, जय शिवराय. मत माझं, प्रतिक्रिया तुमची, यामध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, या भारतामध्ये पक्ष फुटणे, पक्ष तुटणे, आमदार किडनॅप करणे, खासदार गायब करणे नवीन राहिलेलं नाही. आणि आता ज्याप्रमाणे महाराष्ट्राचा आदर्श घेऊन हिंदुस्थानातील तमाम संघराज्य रणनीती ठरवत होते, मग तो छत्रपती शिवरायांचा आदर्श असेल किंवा आणखी अजून बरेच आदर्श असतील, पण आता महाराष्ट्राच्या आदर्शाऐवजी महाराष्ट्राच्या चालीवर चाल खेळली जात आहे. जे महाराष्ट्रात होते त्याची पुनरावृत्ती देशात होताना दिसते. मग ते बिहार असेल, ते पश्चिम बंगाल असेल आणि आता दिल्ली असेल. जेव्हा आपचे राघव चड्डा, भाजप एक भ्रष्ट आणि गुंडांची पार्टी आहे म्हणणारे नेते, जे वेळोवेळी समाजाचे प्रश्न घेऊन राज्यसभेत बोलणारे नेते, भाजपला नागडं करणारे नेते जेव्हा भाजपची वाट धरतात तेव्हा समजायचं काय? शिंदेंचा वारसा चालवण्यासाठीच दिल्लीश्वरांनी महाराष्ट्राचा आदर्श घेतला का? ज्याप्रमाणे उद्धव ठाकरेपासून एकनाथ शिंदेंना तोडणं असेल, शरद पवारांपासून अजित पवारांना तोडणं असेल आणि आता नवीन एकनाथ शिंदे आपमधला राघव चड्डाच्या निमित्तानं तयार करणं असेल, याला काय म्हणायचं? कशी याची चाहूल सोशल मीडियावर ऐकायला मिळतं, वर्तमानपत्रामध्ये वाचायला मिळतं, फार पूर्वीच लागली होती. कारण जेव्हा मनीष सिसोदिया, अरविंद केजरीवाल यांच्या चार्जशीटमध्ये राघव चड्डाचं देखील नाव होतं, जेव्हा माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तथाकथित भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जेलमध्ये गेले, त्यावेळी या चड्डांनी भाजपशी संगनमत केलं होतं, अशा बातम्या आता बाहेर झाल्या. म्हणूनच डोळ्याच्या आजाराचं निमित्त करून ते लंडनला राहिले आणि त्यानंतरही आल्यानंतर ज्या राघव चड्डाचं लग्न देखील आपनं राज्यसभेवर पाठवल्यानंतर झालं, त्याला जी मिलियनमध्ये लोकप्रियता मिळाली ती केवळ सामान्य माणसाची बाजू मांडणारा नेता म्हणून, भाजपला नागडं करणारा नेता म्हणून. पण या 1.5-2 वर्षामध्ये हेच राघव चड्डा भाजपच्या मोदी शहाशी कधीही पंगा यांनी घेतला नाही. ते केवळ असं करावं, समाजाचं असं भलं होईल या भाषेत ते भाषणं करत होते, पण त्यांनी मोदी शहावर आरोप केले नाहीत. या भाषणामधूनच स्मित होतं की राघव चड्डा मोदी शहाची बाजू तर ओढत नाहीत ना, कारण त्यांच्याबरोबरच असणारे आणखी 6 खासदार ज्यांच्या घरावर काल परवा या 6, 7, 8 दिवसापूर्वी ईडीचे, CBIचे छापे पडत होते, ते आज सगळेच्या सगळे 7 भाजपामध्ये विलीन झाले. आणि भाजपा तर आपल्याला माहीत आहे, वॉशिंग मशीन आहे, त्यांच्याकडे भारी डिटर्जंट आहे, त्यांच्याकडे गेले की दुग्धा अभिषेक होतो आणि त्या RSSच्या प्रवृत्तीच्या असल्यामुळं ते त्यांना अभिषेक घालून स्वच्छ करून घेतात. हाच महाराष्ट्राचा आदर्श दिल्लीश्वरांनी घेतला का? पहिले चांगले आदर्श घेत होते, आता यालाही आपण नायराजांना आदर्शच म्हणूया. कारण महाराष्ट्रातलं सरकार फोडलं, तोडलं आणि सत्तेवर आले. बिहारमध्येही तेच केलं, आता पश्चिम बंगालमध्ये सुद्धा तेच करायचा विचार होता.
अरविंद केजरीवालांना जेलमध्ये डांबून दिल्लीची सत्ता हस्तगत केली आणि आता काही विधेयक पास होत नाहीत. त्यासाठी 2/3 बहुमताचा आकडा हवा आहे. म्हणून ज्या आपचे 10 खासदार आहेत त्यापैकी 7 फोडून पक्षांतरबंदी कायद्याचं उल्लंघन होणार नाही असा डाव आखून 7 खासदार भाजपनं आपल्या गळाला लावले. तेव्हा हेच राघव चड्डा जे म्हणायचे की असा पैसा तयार झाला नाही की जो अरविंद केजरीवाल आणि राघव चड्डाला खरेदी करू शकेल. मग आज नव्यानं नोट तयार झाली का एखादी की ज्याने राघव चड्डाला ताबडतोब खरेदी केलं. आणि आज पोपटासारखे राघव चड्डा म्हणतात की मी आत्तापर्यंत सर्वसामान्यांचे केवळ प्रश्न उचलित होतो, आता ते प्रश्न सोडवण्यासाठी अंमलात आणण्यासाठी मी सत्तेची चाटुगिरी करत आहे. आणि जे कालपर्यंत भाजपचे आंडुले राघव चड्डावर आग ओकत होते, भाजपचे IT सेल आग ओकत होती, आज तेच राघव चड्डाची प्रशंसा करताना दिसत आहे. पण यातून राघव चड्डा एक विसरले असतील, तुम्हाला निवडून दिलंय कोण? तुम्ही एकतर जनतेतून निवडून आलेला नाहीत. ज्या जनतेने आमदारांना निवडून दिले, ज्या पक्षाच्या, त्या पक्षाच्या आमदारांनी मतदान करून तुम्हाला राज्यसभेवर लोक नियुक्त करून पाठवले. याची जराशी जरी जाण असती तर तुम्ही पक्षत्याग केला नसता आणि भाजपात विलीन झाले नसता. आजही पंजाब सरकार जसे जसं ठाम आहे, ज्या आमदारांनी तुम्हाला मतं दिलेत त्यांना रिकॉल करण्याचा अधिकार हवा. पण भारतामध्ये लोकशाहीमध्ये रिकॉल फक्त शब्द आहे, पण त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामध्ये पक्षांतर बंदीचा कायदा समोर आणला जातो. पण या राघव चड्डाला हीच भाजपा किती दिवस वापरून घेईल याचा त्यांनी विचार केलेला बरा. आजच भाजपमध्ये गेल्यापासून राघव चड्डाची जी लोकप्रियता होती ती रसातळाला गेली आहे. मिलियनमध्ये फॉलोअर कमी झालेले आहेत. लोकांच्या मनातून हा गद्दार उतरला आहे. हरभजन सिंगच्या घरासमोर सुद्धा लोकांनी गद्दार नावाचे पेंटिंग्ज लावले. राघव चड्डाचे तेच होणार आहे. या भाजपमध्ये गेल्याच्यानंतर तुमचं अस्तित्व शिल्लक राहणार नाही. तुम्ही सत्तेची पुरणपोळी खासाल, पण ती तुम्हाला विषयापेक्षा कमी आहे हे चड्डांनी लक्षात घ्यायला हवं होतं. हा जनतेच्या जनमताचा घोर अपमान आहे. एक 4थ्या नंबरचा पक्ष म्हणून आपला जी मान्यता होती, पंजाबमध्ये ज्यांचं दिल्लीनंतर मुख्यमंत्री पद ज्यांच्याकडे आहे, एका राज्याची सत्ता ज्यांच्याकडे आहे, त्या राज्यातल्या आमदारांनी तुम्हाला मतदान करून राज्यसभेवर पाठवले आणि तुम्ही त्यांचा अपमान करून भाजपामध्ये विलीन होत आहे. तेव्हा तुमच्यावर नाही बोललेलंच बरं. तुर्तास जय जय.